नमस्कार, लक्षद्वीप या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा, टीईटी एक्झाम मध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे इंग्रजी ग्रामर किंवा इंग्लिश जो आहे तो महत्त्वाचा विषय. किती मार्काला आहे? 30 मार्काला आहे हा, बरोबर ना. मग हे 30 मार्क आहे तुमच्यासाठी IMP. यावर तुम्ही कधी विचार केलाय का याचे कसे मार्क वाढतील, किंवा संपूर्ण जो पेपर होणार आहे तुमचा 150 मार्काचा, यावर कसे मार्क वाढतील, किंवा काय शिकायचं आपल्याला, महत्त्वाचे टॉपिक कोणते ते जाणून घ्यायचे तुम्हाला, बरोबर ना. तर हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मागील 10 वर्षे म्हणजे 13 पासून ते 24 पर्यंतचे सर्व झालेले पेपर सोडवले पाहिजे तुम्ही. ते PYQ केले पाहिजे. त्यामधनं आपल्याला समजतं की IMP टॉपिक कोणकोणते, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे. मग त्यासाठी आम्ही तुम्हाला डेमो लेक्चर देणार आहे आज इंग्लिश ग्रामरचा. आमचे मुसळे सर आहे, खूप अनुभवी शिक्षक आहे, खूप चांगल्या पद्धतीने शिकवता. त्यांचं लेक्चर करा, लगेच करा. आता युट्यूबवर मी तुम्हाला लगेच कंटिन्यू करून देणार आहे. ते लेक्चर करा, तुम्हाला आवडलं तरच आमची बॅच घ्या, नाही आवडलं काही हरकत नाही. जर तुम्हाला लेक्चर आवडलं, तुम्हाला समजलं, तर काय करायचंय, आमचं लक्षद्वीप अकॅडमीचं आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे, ते डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण माहिती भरा. टीईटी बॅचचं फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर PYQ बॅच आहे, त्यावर बाय नाव केलं की लगेच तुमची बॅच सुरू होणार आहे. आता या बॅचची किंमत किती आहे तर बघा, 1299 रुपये मूळ किंमत आहे. 1299 ती तुम्हाला फक्त किती मध्ये भेटणार आहे? 399 मध्ये. खूप कमी दिवस आहे. PYQ करा, फायदा होणार. पेपरला 100% मार्क वाढतील तुमचे. पण तुम्ही जर बॅच केली तर तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे, IMP टॉपिक समजले पाहिजे, त्यासाठी सांगतोय तुम्हाला. ओके, चला आता आपलं लेक्चर आहे ना, कंटिन्यू करूया मुसळे सरांचं, त्यानंतर आपण बघू. हॅलो एव्हरीवन, सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ची तयारी करताय, तर त्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाची PYQ सिरीज या ठिकाणी आपण चालू केलेली आहे. तर याच्यामध्ये या सिरीजमधला हा पेपर नंबर 1 हा जो 2018 मध्ये झालेला आहे, तर त्याला आपण या ठिकाणी डिटेलमध्ये समजून घेणार आहे. तर जनरली याच्यामध्ये इंग्लिशचे जे प्रश्न आहेत, ते इंग्लिशचे प्रश्न आपण या ठिकाणी काय करूया, या ठिकाणी डिस्कशनला घेऊया. कारण या ठिकाणी मी इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करतोय. त्याचबरोबर जे बाकीचे जे आमचे रिस्पेक्टिव्ह जे काही टीचर आहेत, ते उरलेले जे काही पेपर्स आहेत, उरलेले जे काही विषय आहेत, त्यांच्यावर सुद्धा ते या ठिकाणी डिस्कशन करतील. या ठिकाणी आपल्याला 18चा पेपर घ्यायचा, 2018चा पेपर 1 आहे. तर त्या संदर्भातले इंग्लिशचे जे 30 प्रश्न आहेत, त्या ठिकाणी समजून घ्या. परत एकदा, 1 पासून ते 30 पर्यंत जे प्रश्न हे आपले इंग्लिशचे आहेत, यांना आपल्याला समजून घ्यायचे. या ठिकाणी दिलं आहे, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड प्लॅसिड. तर प्लॅसिड हा जो शब्द आहे, याला एक्झॅक्टली सिनॉनिम तुम्हाला विचारलेलं आहे. तर जनरली प्लॅसिड म्हणजे व्हेरी काम, म्हणजे अगदी शांत असणारा एखादा व्यक्ती. सेरेन, पीसफुल, ट्रँक्वाईल, ज्याला आपण शांतता असं म्हणतो. कंपोज, अनडिस्टर्ब किंवा अनवरीड, असे याला वेगवेगळे सिनॉनिम दिलेले आहेत. तर जनरली याच्यामध्ये काम हे तुमचं उत्तर एक्झॅक्टली असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर दिलेलं आहे. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अन इरर. असा कोणता वाक्याचा भाग आहे का त्या भागामध्ये इरर दिलेली आहे. एरर अनालिसिससाठी आलेला प्रश्न आहे, खूप सोपा आहे. पीपल हू आर एव्हर्स विथ हार्ड वर्क जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ. आता बघा, पीपल अनेक वचनी म्हणून इथं क्रियापद सुद्धा अनेक वचनी आलेलं आहे. बाकीचं वाक्य बरोबर आहे. ॲव्हर्सच्या नंतर जनरली विथ येत नाही, ॲव्हर्सच्या नंतर टू येत असतो. ही फ्रेज आहे मित्रांनो, ॲव्हर्स टू समथिंग, लक्षात ठेवायचं. स्ट्रॉंग, डिसलाईक, ऑपोजिशन वगैरे आपण असं म्हणतो. इथं टू पाहिजे होता, म्हणजे तुमचा ए मध्ये इरर आहे, ई आहे इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये. मग हा टॉपिक कोणता आहे? जनरली फिक्स प्रेपोजिशन. एखाद्या विशिष्ट क्रियापदाच्या नंतर, ॲडजेक्टिव्हच्या नंतर किंवा नामाच्या नंतर विशिष्ट प्रेपोजिशनच वापरलं जातं, इतर प्रेपोजिशन चालत नाही. याला आपण फिक्स प्रेपोजिशन म्हणतो. त्याच्यावर आलेला प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. पुढे, चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. काय दिलेलं आहे? इट झाला वाक्यामध्ये सब्जेक्ट, फील्स झालं क्रियापदाचं मूळ रूप. व्हॉट डज इट फील? उत्तर मिळतं अ ग्लोबल नॉलेज गॅप. हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. वाक्यातील क्रियापद साध्या वर्तमान काळात आहे, त्यामुळे पॅसिव्ह वॉइसमध्ये परत एकदा एम इज आर पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि त्याच्यानंतर क्रियापद हे तिसऱ्या रूपामध्ये घ्यायचं. ऑब्जेक्टने वाक्याची सुरुवात करायचं. अ ग्लोबल नॉलेज गॅप पाहिजे होतं. अ नॉलेज ग्लोबल गॅप असं उलटं होणार नाहीये. अ ग्लोबल नॉलेज गॅप हा झाला वाक्यातील सब्जेक्ट. आता एम इज आर पैकी इज येणार आहे आणि नंतर क्रियापद आपल्याला V3 पाहिजे होतं. V1 चुकीचा दिलेला आहे, कारण पॅसिव्ह मध्ये क्रियापद नेहमी V3 मध्ये होतं. V1 चालत नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 गेला.
ग्लोबल नॉलेज गॅप इज फिल्ड बाय इट. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे, त्यामुळे या ठिकाणी उरलेलं उत्तर चुकणार नाही. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिलेलं आहे, त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं. म्हणजे मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेपरचं या ठिकाणी अनालिसिस पाहताना एक गोष्ट क्लिअर करा की कोणकोणत्या टॉपिकवर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या नियमांवर विचारलेले, प्रश्नाची डिफिकल्टी काय. अगदी रिसेंट 2024चा जरी पेपर जरी पाहिला तरी एक सिम्प्लिसिटी तुम्हाला यामध्ये जाणवते. त्यामुळे तुम्हाला ह्या प्रोसिजरमधून जायचं आहे व्यवस्थितपणे. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला 100% मार्क्स मिळणार आहेत. आय सेड टू वेदांत, व्हॉट डज इट मीन. मी वेदांतला बोललेलो आहे की हे काय आहे, व्हॉट डज इट मीन. तर जनरली तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं वाक्य हे WH टाईप क्वेश्चन आहे. या केसमध्ये सेड टूचं रूपांतर आस्क्डमध्ये केलं जातं. त्यामुळे क्लेम्ड बोलणार नाहीये, आज चालेल, सेड येणार नाही मित्रांनो, आणि ॲडवाईस सुद्धा होणार नाही. म्हणजे इथंच उत्तर तुमचं क्लिअर झालेलं आहे. आय सेड टू ऐवजी घेतला आस्क, वेदांत घेतलेला आहे. जो WH वर्ड आलेला आहे मित्रांनो, याचंच तुम्हाला वाक्यामध्ये WH वर्ड म्हणून वापरायचं आहे. आणि उरलेलं जे वाक्य डज इट मीन, याचं विधानार्थी वाक्य होतं इट मीन्स. लक्षात ठेवायचं. आणि साध्या वर्तमान काळाचा इनडायरेक्टमध्ये होतो साधा भूतकाळ, मिंट. पर्याय क्रमांक 2 मध्ये एक्झॅक्ट उत्तर आहे. पुढे बघायचं, चूज अन ऑप्शन गिव्हिंग द कम्पेरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन. कम्पेरेटिव्ह डिग्री विचारलेली आहे. सचिन तेंडुलकर इज द बेस्ट बॅट्समन इन इंडिया. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जर तुमच्या वाक्यात वन ऑफ द ची रचना असते तर या ठिकाणी तुम्हाला वाक्यामध्ये पॉझिटिव्हची सुरुवात ही व्हेरिफ्यूनं झालेली असते आणि कम्पेरेटिव्हमध्ये मोस्ट ऑदर हा मार्कर आला असता. ज्या अर्थी द वन ऑफ द ची रचना नाही आहे पण वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे, म्हणजे ह्या वाक्यामध्ये बाय डिफॉल्ट ऑफ ऑलची रचना आहे. हे झालं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. पॉझिटिव्ह डिग्री जर बनवायची असती तर वाक्याची सुरुवात झालेली असती नो ऑदरनं, पण इथं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री नाही विचारलेली, आपल्याला विचारली कम्पेरेटिव्ह डिग्री. त्याच्यामध्ये 2 मार्कर तुम्हाला शोधायचे आहेत. एक असतो तुमचा एनी ऑदर, याच्यातला हा एक येऊ शकतो, किंवा ऑल ऑदर. ह्या दोघांपैकी एक मार्कर तुम्हाला वापरता येतो. लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी बघायचं नो ऑदर चालणार नाही, कारण हे पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवातीला वापरलं जातं. मग पुढे दिलेले बघायचं, सचिन तेंडुलकर इज द बेस्ट मॅन. बेस्ट जनरली काय होतं, सुपरलेटिव्ह डिग्री आणि कम्पेरेटिव्हची सुरुवात सारखीच करायची. सचिन तेंडुलकर इज हे सुरुवातीला आलं पाहिजे. सचिन तेंडुलकर इज. कम्पेरेटिव्ह डिग्री आहे गुड, बेटर, बेस्ट, बेटर दॅन, आणि मार्कर शोधायचं आहे एनी ऑदर बॅट्समन इन इंडिया. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर निघतंय मित्रांनो, त्यामुळे निश्चित बाकीचे चुकीचे आहेत. पुढे बघा, चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल. इट मस्ट बी डॉट डॉट फिश. डॉट डॉट फिश विल ग्रँट यू विश. हा एक आशन्न मॅजिक फिश असला पाहिजे का जो मॅजिक फिश तुमच्या इच्छा ग्रँट करीन, म्हणजे तुम्हाला ते हे करून देईल. जनरल जेव्हा एखादं नाम वाक्यात पहिल्यांदाच येतं ना, ते इनडेफिनेट असतं, म्हणून इनडेफिनेट आर्टिकल घेतलेलं आहे. इट मस्ट बी अ मॅजिक फिश. पण जेव्हा हेच नाम वाक्यात रिपीट होतं ते डेफिनेट बनतं, म्हणून डेफिनेट आर्टिकल घ्यायचं. द फिश विल ग्रँट युअर विश. कोणता फिश का जो मॅजिक फिश आहे तो. म्हणजे पहिल्यांदा ए आणि नंतर दे आर्टिकल पाहिजे. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. पुढे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विचारलेलं आहे. कॅमेल्सचं जनरली आवाज जो आहे, साऊंड आहे, त्याला ग्रंट बोललं जातं. मग जो एलिफंट आहे ते एलिफंटसाठी काय बोललं जातं मित्रांनो, हे विचारलेलं आहे. तर हे तुम्हाला मी संपूर्ण हे दिलेले बघायचं. एक राहिलेलं आहे आपल्याला. एलिफंट जो आहे याच्यासाठी आपल्याला ट्रम्पेट हे तुम्हाला आवाजाचं नाव दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. त्यामुळे कू, बेलो, ग्रो हे वेगवेगळ्या प्राण्यांची याच्यामध्ये येतात. त्यामुळे इथं ट्रम्पेट हे आपल्याला एलिफंटसाठी येतं. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन सेंटेन्स. तुम्हाला काय विचारलेले, अँटोनिम विचारलेले. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, सिनॉनिम अँटोनिम अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जनरली आपल्या ह्या TETच्या पेपरमध्ये हा एवढाच एक घटक आहे का इथे आपणही चुकू शकतो. अदरवाईज उरलेलं जे काही ग्रामर आहे हे इतकं स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं जातं, काहीतरी शक्यतो चुकण्याची जास्त शक्यता राहत नाही. मग या ठिकाणी बघायचं आहे प्रोहोक. प्रोहोक इट मीन्स टू राऊज द स्ट्रॉंग फिलिंग ऑफ ॲक्शन. मग तुम्हाला विचारलेलं आहे त्याचा अँटोनिम विचारलेला आहे का जो व्हेरी व्हेरी काम, का ज्याच्यामध्ये मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना निर्माण नाही झाल्या, अगदी शांत असतो असा. मग त्याला आपण बेसिकली म्हणतो मित्रांनो पॅसिफाय. पर्याय क्रमांक 4 हे अँटोनिम दिलेले आहे. काम, सबड्यू, सुदन, अपीज, पीसिफाय आणि मॉलिफाय हे सगळे याला अँटोनिम होणार आहे. त्यामुळे प्रोहोक म्हणजे भावना उद्दीपित होणं, वाढ होणे भावनांमध्ये. त्याचा पॅसिफाय म्हणजे शांत होणे. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर दिलेलं आहे. फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. पाहायचं, अ हॉट हेड इज ऑलवेज अ लुझर इन लाईफ.
त्याला आपण म्हणतो ना गरम डोक्याचा माणूस, इथं ॲक्च्युली गरम डोक्याचं नाही म्हणायचं जनरली. अ हॉट हेड ही इडियम आहे. समवन हु इज सडनली ऑर इझिली अँगर्ड ऑर ॲगिटेड. अशी लोक असतात ज्याला आपण चिडखोर व्यक्ती जे म्हणतो, बरोबर आहे का. त्यांना पटकन राग येतो, पटकन ते इतरांवर चिडतात. असे चिडखोर वृत्तीचे लोक किंवा आपण शीघ्रकोपी जी व्यक्ती असतात हे जीवनामध्ये फारसे यशस्वी होत नाही. इथं हॉट हेडला आपण म्हणतो रॅश पर्सन. लक्षात ठेवायचं, इरेग्युलरचा काही संबंध नाही आहे, टॉप नाही किंवा याचा पण येत नाही, त्यामुळे एकच उत्तर येतं रॅश पर्सन. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विचारलेले. आय सॉल्व्ड अ प्रॉब्लेम डॉट डॉट वॉज व्हेरी डिफिकल्ट. बघायचं, आय झाला सब्जेक्ट, सॉल्व झालं क्रियापदाचं दुसरं रूप. मी काय सॉल्व्ह केलेले, प्रॉब्लेम. आता लक्षात ठेवायचं ऑब्जेक्ट विषय आलेला आहे. लक्षात ठेवायचं, मग हू येईल का रे, हू येणार नाहीये, कारण हू हा नेहमी लिव्हिंग सब्जेक्टसाठी येतो, त्यामुळे याच्यात येणार नाही. हुज येईल का, हुज पण येणार नाही. हुज हा पॉझिटिव्ह केससाठी येतो, त्यामुळे हा सुद्धा येणार नाही. बरोबर आहे का नाही. हुम हा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येतो, परंतु तो व्यक्तिरूपी पाहिजे, त्यामुळे हुम सुद्धा येणार नाही. त्यामुळे एकच राहतं ते म्हणजे विच. तर मित्रांनो, जो विच आहे हा नॉन लिव्हिंग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टसाठी वापरलेला असतो. त्यामुळे प्रॉब्लेम ही संकल्पना आहे, त्यामुळे नॉन लिव्हिंग आहे, त्यामुळे याच्यासाठी काय वापरायची, विच. म्हणजे वाक्य काय बनतं आहे, आय सॉल्व्ड अ प्रॉब्लेम विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. विच आला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा, चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोविंग. म्हणजे गटात न बसणारी बघायची. गुज, गीज. गुज हा सिंग्युलर आहे, गीज हे त्याचं प्लुरल आहे. लक्षात ठेवायचं. ते दिलेलं आहे बघा, लाईफ हा सिंग्युलर आहे, लाईव्ज हे तुमचं प्लुरल झालेलं आहे. ज्या नामाच्या शेवटी FE आलेला असतो, ह्या नामाचं अनेक वचन करताना FE काढायचं आणि याचं रूपांतर VES मध्ये करायचं. डिअर आहे, डिअरचं अनेक वचन डिअरच होतं. तसं शिप आहे मित्रांनो, शिपचं सुद्धा अनेक वचन शिप होतं, शिप्स होत नाही. त्यामुळे ही वेगळी जोडी आहे. पर्याय क्रमांक 2ला मार्क करायचं. हे खूप बेसिक आहे, लक्षात ठेवा. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विचारलेलं आहे. ही डॉट डॉट 15 नेक्स्ट बर्थडे. बघायचं, आता तो पुढच्या बर्थडेला त्याचं वय किती होणार आहे मित्रांनो, 15 होणार आहे. आता इथं स्पष्ट पण दिलेलं आहे नेक्स्ट बर्थडे, मग याच्याने तुम्हाला स्पष्टपणे भविष्य काळाचा उल्लेख होतोय. त्यामुळे हॅव बीन येणार नाही का जे पूर्ण वर्तमान काळात दिलेले आहे, हॅड बीन येणार नाही का जे पूर्ण भूतकाळात येते. एकच राहतं तुमचं विल बी. म्हणजे वाक्य होतं ही विल बी 15 नेक्स्ट बर्थडे. त्यामुळे 12 नंबरसाठी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, 12 नंबरसाठी तुमचं 2 नंबर उत्तर आहे, ओल्ड येणार नाही. पुढे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर ऑल्टरनेटिव्ह. काय दिलेले बघायचं, परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन डॉट डॉट ऑफ अ फ्यू सिम्पल रूल्स ऑफ हेल्थ. का जर तुम्हाला फिजिकली जर फिट राहायचं असेल तर काही महत्त्वाचे सिम्पल रूल्स आहेत हेल्थच्या संदर्भात का जे आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. या ठिकाणी दिलेलं बघा, ऑब्झर्वेशन, पुढे दिलेलं ऑब्झर्वन्स, ऑकरन्स आणि ॲडॅप्टेशन. ॲडॅप्ट म्हणजे तुम्ही परिस्थितीला मिळतं जुळतं करून घेणं, काही संबंध नाही. ऑकरन्स सुद्धा येणार नाहीये. बेसिकली या ठिकाणी लक्षात ठेवायचं ऑब्झर्वन्स हा शब्द आला पाहिजे. ऑब्झर्वन्सचा मिनिंग होतो मित्रांनो द प्रॅक्टिस ऑफ ऑर ओबिंग ऑर फॉलोविंग रूल्स लॉ कस्टम एक्सेट्रा. जे छोटे छोटे रूल्स असतात का ज्या प्रथा आहेत का त्यांचं तुम्ही पालन करायचं, त्याला ऑब्झर्वन्स असं बोलतो. ऑब्झर्वेशन नाही होणार. ऑब्झर्वेशन म्हणजे फक्त पाहत राहणे, ऑब्झर्वन्स म्हणजे तुम्ही त्याचं पालन करणे. बरोबर आहे का. जर तुम्हाला फिजिकली फिट राहायचं असेल तर हेल्थच्या संदर्भातील काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. म्हणजे उत्तर आलं पाहिजे ऑब्झर्वन्स. चूज दी वन विच बेस्ट एक्सप्रेस द अंडरलाईन वर्ड दिलेलं पाहायचं. द बॉय इज एनर्जियस टू लर्न ॲज मच ॲज ही कॅन. एनर्जियस म्हणजे तो खूप उतावीळ आहे. काय होतं त्याला आपण म्हणतो उतावीळ झालेलं आहे, सिरियस होणार नाही. ॲनेक्शियस म्हणजे तो असा चिंतातूर होणार नाही. जनरली त्याच्या मनामध्ये जितकं जास्तीत जास्त त्याला वाचन करता येईल तितकं जास्तीत जास्त लर्न करण्यासाठी तो खूप उतावीळ झालेला आहे. ॲनेक्शियस चिंतातूर झालेला आहे, पण याची चिंता वेगळ्या अर्थाने. म्हणजे उत्तर यायला पाहिजे इगर. पर्याय क्रमांक 14 साठी 4 नंबरचं तुमचं एक्झॅक्ट उत्तर यायला पाहिजे. वरीड म्हणजे चिंतातूर, सिरियस होणार नाही, फोर्स होणार नाही. कॉन्टॅक्च्युअली मिनिंग लक्षात ठेवा. काउंट अँड चूज द नंबर ऑफ ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोविंग सेंटेन्स. तुम्हाला या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हची संख्या किती तेवढं विचारले. बघायचं इट इज अ गुड आयडिया. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आर्टिकल आणि नाऊन यांच्यामध्ये जर एकच शब्द आलेला असेल तर तो शब्द ॲडजेक्टिव्ह असतो. ही ओळखण्याची खूप सोपी गुण. बघा आर्टिकल आणि नामाच्या मध्ये ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, हा 1 नंबरचा झालेला आहे. टू गो टू महाबळेश्वर बाय प्रायव्हेट कार. कार आणि आर्टिकल या दोघांच्या मध्ये प्रायव्हेट हा ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. म्हणजे तुमच्या वाक्यात 2 ॲडजेक्टिव्ह आहे. पर्याय क्रमांक 1ला मार्क करा.
चूज द करेक्ट इंटरजेक्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला एक ॲप्रोप्रिएट इंटरजेक्शन वापरायचं बघा. डॉट डॉट ॲट लास्ट यू हॅव डन इट. बरोबर आहे की नाही. शेवटी काय होईना तुम्ही एखादं कृती केलेलं आहे म्हणजे ते केल्याचं तुम्हाला समाधान झालेलं आहे. ते तुम्हाला दिलेलं बघा. अलास एक्सक्लेम्ड विथ सॉरो. एखादं कार्य तुम्ही संपन्न केले त्यामुळे दुःख व्हायची गरज नाही, त्यामुळे आलास उत्तरात येणार नाही. हर्रा एक्सक्लेम्ड विथ जॉय. आनंदाने तुम्ही या ठिकाणी हे केलेले आनंद व्यक्त केलेला आहे. तर ही एक थोडी पॉसिबिलिटी आहे मित्रांनो. तर ब्राव अप्लाउडेड प्रेज म्हणजे स्तुती करणे. इथं कुणाची स्तुती केलेली नाही त्यामुळे ब्राव सुद्धा येणार नाही. तर उत्तर येतं मे प्रे ऑर विश्ड. तर जनरली हे सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. असे वेगवेगळे एक्सप्रेशन आहे. तर औच जो आहे हा सुद्धा येणार नाही. औच ॲटलिस्ट यू हॅव डन इट असं म्हणू शकत नाही. त्यामुळे बेसिकली बघा अप्लाउड प्रेज असा 16 नंबरचा येऊ शकतो. तर काही प्रमाणामध्ये हा जो ब्राव आहे हा सुद्धा एक पॉसिबल आहे आणि हर्रा सुद्धा पॉसिबल आहे. त्यामुळे इथं 1 आणि 3 ह्या 2 शब्दांमध्ये खूप कन्फ्युजन आहे मित्रांनो. हे दोन्ही इंटरजेक्शन जनरली एका पद्धतीनं वापरले जातात. त्यामुळे आता याचं उत्तर काय दिलंय हे मला माहीत नाही, बट ॲटलिस्ट हे लक्षात ठेवा हे प्रश्न कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे. त्यामुळे अशा प्रश्नाला थोडं हे करा तुम्ही. रिअरेंज द जंबल पार्ट विच आर लेबल्ड पिकी वॉरियर्स. आपल्या या ठिकाणी पिकी वॉरियर्स सिरीज तुम्हाला करायची टू प्रोड्यूस द करेक्ट सिक्वेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. वी हॅव टू. आता एक साधी गोष्ट आहे मित्रांनो. इथं टू जेव्हा येतो ना तर मोस्टली टूच्या नंतर क्रियापद हे मूळ रूपात येतं आणि याच्यापासून बनत असतं इन्फिनिटिव्ह. काय बनत असतं तुमचं इन्फिनिटिव्ह बनत असतं. मग लक्षात ठेवायचं टूच्या नंतर ॲजने सुरुवात होणार नाही, देअरने सुरुवात होणार नाही, इवननं होणार नाही, स्पीकनं सुरुवात होणार आहे. वी हॅव टू स्पीक द ट्रूथ म्हणजे निश्चित तुमची सुरुवात कशाने झाली पाहिजे क्यूनं झाली पाहिजे. बघा इथे एक क्यू नाही आहे, इथे एक क्यू दिलेला आहे आणि इथे एक क्यू दिलेला आहे. त्यामुळे तिसरा आणि पहिला पर्याय 100% तुमचे डिलीट झाले. मग बघायचं वी हॅव टू स्पीक द ट्रूथ. वी हॅव टू स्पीक द ट्रूथ इथपर्यंत झालेलं आहे. ॲज वी सी इट जे आपल्याला दिसतं जे आपल्याला माहिती आहे तेच आपण सत्य बोलायला पाहिजे. बरोबर. तर मग क्यूच्या नंतर तुम्हाला पीचा वापर करायचा आहे. तर क्यूच्या नंतर पी या ठिकाणी दिलेले बघायचं वी हॅव टू स्पीक द ट्रूथ ॲज वी सी इट इवन इफ ऑल अराउंड अस देअर इज फॉल्सहुड अँड डार्कनेस. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आजूबाजूला जरी किती पण अशा अंधकारमय परिस्थिती असेल किंवा आपल्याला कुठं चुका किंवा आपण मध्ये खोटारडेपणा होत असेल तरी पण मित्रांनो आपण सत्याचीच बाजू ठोकली पाहिजे. आपण सत्यालाच हे केलं पाहिजे. त्यामुळे निश्चितच पर्याय क्रमांक 4 हे तुमच्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर असावं. पुढे बघा फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. ही ट्रीट्स अस डॉट डॉट स्लेव. लक्षात ठेवायचं ही ट्रीट्स अस लाईक स्लेव. चा सारखा तो आम्हाला कुणासारखा ट्रीट करतो स्लेव सारखा चा सारखा. त्यामुळे लाईक उत्तरात येणं अपेक्षित आहे. विथ फ्रॉम येणार नाही. पुढे बघा फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन इरर. परत एकदा इररचं आलेलं बघायचं. I will put on a note in this regard for your consideration and necessary decision. जनरली आपण इथं फ्रेज वापरायला पाहिजे पुट इन म्हणजे इथं इरर आहे. पुट इनचा अर्थ होतो टू फॉर्मली. बघा फॉर्मली ऑफर अ पर्टिक्युलर थिंग टू बी कन्सिडरेशन किंवा कन्सिडर. एखादी गोष्ट आपण हे करतो त्यामुळे आय विल पुट इन अ नोट इन दिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन अँड नेसेसरी डिसिजन. बाकीचं काही चुकीच नाही त्यामुळे ए मध्ये इरर असू शकते. त्यामुळे निश्चित 19 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. वन वर्डचा प्रश्न आलेला आहे. वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ विमेन. का जो स्त्रियांच्या उद्धारासाठी डेव्हलपमेंटसाठी प्रगतीसाठी जो व्यक्ती कार्य करत असेल किंवा इच्छुक असेल अशा व्यक्तीला काय बोललं जातं तर निश्चित ज्याला बोललं जातं फेमिनिस्ट ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो स्त्रीवादी. तर मित्रांनो ॲस्केटिक होणार नाहीये. ॲस्केटिकमध्ये थोडा एकांतवासात राहणारा व्यक्ती बरोबर का जो स्त्रियांपासून लोकांपासून दूर राहतो तो स्त्रियांची काय सेवा करणार. रिकलस पण होणार नाहीये लक्षात ठेवायचं आणि रिप्रूफ पण होत नाही. तर बेसिकली पर्याय क्रमांक 2 हे एक्झॅक्ट उत्तर आहे. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विचारलेलं बघायचं. किट्स अँड बायरन आर रोमॅन्टिक पोएट्स but I prefer the latter. She came to the school later than I. आता इथं आयोगानं उत्तर काय दिलंय याच्यापेक्षा मी तुम्हाला जे उत्तर सांगतो ते एक्झॅक्टली लक्षात ठेवा. बघायचं किट्स अँड बायरन आर रोमॅन्टिक पोएट्स. हे एक 2 महत्त्वाचे पोएट्स आहे रोमॅन्टिक पिरियड मधले. ठीक आहे. बट आय प्रिफर द लॅटर.
द लॅटर ही फ्रेज आहे मित्रांनो, द लॅटर. याचा आपण साधं इंग्लिशमध्ये असं होतो, सेकंड इन ऑर्डर, क्रमाने दुसरा व्यक्ती. त्यामुळे इथं पहिला किड्स आहे, दुसरा बायरन आहे, म्हणजे याच्यात तुम्ही दुसऱ्याला प्रेफर करा, त्यामुळे ए बरोबर आहे. पण दुसरं वाक्य बघायचं, सी केम टू स्कूल लेटर दॅन आय. बरोबर इकडे, म्हणजे जनरली इथं काय वाक्य पाहिलं होतं, इथं तुम्हाला दोन वाक्य जोडलेली, सी केम टू स्कूल आणि दुसरं वाक्य दिलेले आय केम टू स्कूल. जर एकच वाक्यात एक क्रियापद दोन वेळा येतं, म्हणून आपण तिथं हेल्पिंग वर्बचा वापर करू शकतो. सी केम टू स्कूल लेटर दॅन आय डीड. हे थोडं जास्त ॲक्युरेट आलं असतं, त्यामुळे थोडंसं याला आपण जर रिमूव्ह जर केलं तर ओनली ए इज करेक्ट यायला हरकत नाही. कदाचित उत्तर जर आयोगानं दोन्ही बरोबर दिलं असेल ह्या पद्धतीनं, तरी सांगतो पर्याय क्रमांक 1 हे एक्झॅक्ट उत्तर याचं दिलेलं आहे. ठीक आहे, हे समजून घ्या. पुढे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काऊचं काफ होतं, गायचं वासरू असतं, मग जो लायन आहे त्या लायनच्या पिल्लाला काय बोललं जातं, त्याला बोललं जातं कब. आता हा प्रश्न कोणत्या टॉपिकचा आहे, ऑफस्प्रिंग्स ऑफ ॲनिमल, प्राण्यांच्या पिल्लांची नावं. बरोबर आहे, गायच्या पिल्लाला वासरू, तसं लायनच्या पिल्लाला कब बोललं जातं. बघा, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, वाचून ठेवा. चूज द ऑड टर्म आउट. ऑड म्हणजे ह्या चारपैकी एक शब्द पूर्णपणे वेगळ्या गटातला आहे, त्याला शोधायचे. बघायचं मित्रांनो, पॉवर्टी हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, विजडम सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि फ्रीडम सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. फक्त पुअर मॅन ही वेगळी टर्म आहे, त्यामुळे याला उत्तरामध्ये घ्यायचं पर्याय क्रमांक 4. कारण मॅन हा शब्द कॉमन नाऊनमध्ये येतो, पुअर हा शब्द ॲडजेक्टिव्ह गटामध्ये येतो. तर निश्चित लक्षात ठेवा, 3 ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, चौथा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन नाही, म्हणजे याला वेगळं करा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विचारलेले आहे. ही प्रिफर्स कॉफी डॉट डॉट टी. जनरली प्रिफर्सच्या नंतर काय येत असतं मित्रांनो, टू येत असतो. आता हा खूप सोपा प्रश्न आहे, म्हणजे वारंवार आयोगाने विचारलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि 25 नंबरचा समजून घ्या. पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड फॉर द गिवन. माय फादर इज द डॉट डॉट ब्रदर ऑफ माय अंकल. जिथं तुम्हाला ब्लड रिलेशनमधले शब्द येतात ना, त्या ठिकाणी एल्डरचा वापर करायचा. लक्षात ठेवायचं, ओल्डर वापरला जात नाही, लार्जर ब्रदर होत नाहीये, जनरली एल्डर ब्रदर रचना आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तरात घ्यायचं. ओल्डर हा कोणत्याही दोन व्यक्तींमधल्या वयाची तुलना करण्यासाठी वापरलं जातो, पण जेव्हा एल्डर वापरायचं तो ब्लड रिलेशनमध्ये येतो, नातेसंबंधांमध्ये. आणि एल्डरच्या नंतर वाक्यामध्ये दॅन हा शब्द वापरला जात नाही. ओल्डर जर घेतला तर कंपल्सरी दॅन घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचं. आणि उरलेले जे प्रश्न आहेत हे तुमचे पॅराग्राफवर आहे. आपण या ठिकाणी पॅराग्राफला थोडं स्किप करतोय, कारण आपण त्याच्यावर एक प्रातिनिधिक स्वतंत्र लेक्चर घेऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो थोडा सिम्पल टाईपचा पेपर होता. जसं आपण बॅकडेटेडचे पेपर पाहूया, सिम्प्लिसिटी तुम्हाला जाणवेल. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची, आयोगानं टॉपचे महत्त्वाच्या सगळ्या टॉपिकला या ठिकाणी कव्हर करण्याचा छान पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्नांची लेवल छान पद्धतीनं समजून घ्या आणि ह्या पद्धतीनं तुमच्या अभ्यासाची तयारी ठेवा. बाकीचं याच्यामध्ये अवघड असं काही नाही. चला, आपण या लेक्चरमध्ये मित्रांनो या ठिकाणी थांबूया. आपण 2018 पर्यंत आलोय. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण 2017चा पेपर घेऊन भेटूया आणि तसंच आपण बॅकडेटचे पेपर पाहूया. थँक्यू.